नमस्कार लाडकी बहिणींनो, स्वागत आहे माझे अंबर पवार यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या। लाडकी बहीण योजनेचा एक नवीन अतिशय महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे। तर लाडकी बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर लाडकी बहीण योजनेची जी ई-KYC चुकली होती तिची दुरुस्ती आता तुम्ही मोबाईलवरून स्वतः घरी बसून करू शकता। आता नवीन पर्याय आलेला आहे। तर ई-KYC ज्यांनी केलेली आहे आणि ती चुकली आहे तर तुम्ही आता एडिट करू शकता। तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला बहिणींनो, व्हिडिओ सुरू करूया। तर बहिणींनो, नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने ही वेबसाईट करायचे। इथं बघू शकता ती KYC फक्त जे लाभार्थी ई-KYC चुकलेले आहे त्या लाभार्थीही करू शकणार आहे। तर तुम्ही इथं क्लिक केल्यावर तुम्हाला पहिल्यासारखं नेहमीप्रमाणेच तुम्हाला इथं आधार नंबर आणि कॅप्चर भरायचे। तर चला मी इथं 12 डिजिट आधार नंबर ज्या बहिणींचे आहे तिथं मी भरून घेतो, टाकून घेतो। मग नंतर खाली आल्यावर तिथं कॅप्चा आहे, तर कॅप्चा जसं आहे तसंच इथं पण भरायचे। तर जसंही कॅप्चा मी इथं भरतो आणि खाली इन्स्टॉल केल्यावर खाली मी सहमत आहे, खाली मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून OTP पाठवलं तर असा पॉपअप येतो। तर ज्या बहिणींची ई-KYC झालेली आहे त्यांना असं दाखवणार आणि जे बहिणी ई-KYC मध्ये चुका झालेली आहे त्याच फक्त ई-KYC करू शकतात। तर ह्या बहिणीची ई-KYC ही झालेली आहे म्हणून ते या यादीमध्ये नाही आहे। तर मी दुसरी बहिणीची टाकतो। तर असं तुम्हाला इथं आधार नंबर आहे ते आधार नंबर नेहमीप्रमाणेच टाकायचे, नंतर कॅप्चा टाकायचे, त्याच्यानंतर OTP पाठवा याच्यावर क्लिक केल्यावर अच्छा दुसरा इंटरफेस येईल। तिथं तुम्हाला 6 डिजिट OTP टाकायचा आहे आणि ते OTP तुमच्या आधार नंबर लिंक जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर येईल आणि तिथे टाकल्यानंतर तुम्ही हा सबमिट बटन आहे त्या सबमिट बटनाला फक्त तुम्ही सबमिट करायचे आहे। जसं तुम्ही सबमिट करणार तर अशा प्रकारे ऑप्शन येईल पहिल्यासारखंच। तर इथं तुम्ही बघू शकतात पहिल्यांदा तुम्ही KYC केली होती तिथं तुम्ही आहे करून दिलं होतं, त्याच्यानंतर नाही आला होता। याच्यामध्येच सगळ्यांचा गोंधळ झालेला आहे। तर तुम्हाला इथं फक्त नाही आणि ते चेकबॉक्स आहे त्याला क्लिक करून सबमिट करायचे आहे। तर तुम्हाला नाही करायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला दुरुस्ती करण्याची संधी आहे, तर तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये करू शकतात।